अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील राजकमल उड्डाणपुलाचा प्रश्न गेल्या 6 महिन्यांपासून प्रलंबित असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। पूल बंद करूनही पाडकामाची प्रक्रिया सुरू न झाल्यानं या संपूर्ण प्रकरणावर आता संशयाचं सावट निर्माण झालंय। राजकमल उड्डाणपूल हा शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता। मात्र 25 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीपासून कोणतीही पूर्वसूचना न देता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। त्यानंतर पुलावर बॅरिकेड लावण्यात आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या वर 2 पक्क्या भिंती देखील उभारण्यात आल्या। दरम्यान हा पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातंय। दुसरीकडे रेल्वे विभागाच्या एजन्सीची यंत्रसामग्री पाडकामासाठी दाखल झाली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं उभारलेल्या भिंती हटवल्याशिवाय पाडकामाला सुरुवात होऊ शकत नाही, अशी भूमिका रेल्वे विभागानं घेतली आहे। या संदर्भात रेल्वे विभागानं सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवलं असतानाही अद्याप ठोस पावलं उचलली गेली नाही। विविध विभागांमधील टोलवाटोलवीमुळे काम रखडलं असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे। शहरात 2 खासदार, 3 आमदार आणि महापालिकेतही सत्ताधारी पक्षाचे महापौर असतानाही हा प्रश्न निकाली न निघाल्यानं अमरावतीकरांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे।